नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला रेशमरत्न संदीप नेमाडे आपले पुन्हा एकदा स्वागत करीत आहोत शेती प्रयोगशाळा यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ म्हणजे तुमचा आवडता विषय फॉगर आणि फॉगरमध्ये येणाऱ्या समस्या, फॉगर चॉकअप होणे आणि त्याच्यामध्ये कोणकोणते प्रॉब्लेम येतात, कसं कसं त्याचं आपण पार्ट ओपन करून सहजरित्या आपण ते त्याच्यामधला कचरा क्षार काढू शकतो. तर 4 ते 5 दिवसापूर्वी मला एका शेतकऱ्याचा फोन आला होता की आम्ही फॉगर लावलेले होते आणि आता त्याला 1 महिना झाला आणि नंतर आता आम्ही चालू केलं तर त्याच्यामध्ये काही फॉगर बंद पडलेत. आम्ही ते साफ पण केले, पण ते काही चालू होत नाही आहेत. तर त्याच शेतकऱ्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत आपण. आणि ज्या शेतकऱ्यांना अशी समस्या आलेली आहे त्यांनी हा व्हिडिओ नक्की पाहावा. तर प्रयोग जो असतो आपला तो पूर्ण झाल्यानंतर आपण शेतकऱ्यापुढे मांडत असतो आणि त्याचे रिझल्ट शेतकरी हे स्वतः अनुभवतात. तर यासाठी आपण आजचा व्हिडिओ शेतकऱ्यांच्या माहिती व्हावी फॉगर बाबतीत आणि दुरुस्ती स्वतः करावी याकरता घेऊन आलेलो आहोत. तर चॅनलला नवीन आले तर सबस्क्राईब नक्की करा आणि गरजूवंत शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून काय होईल त्यांना जे अडचण येतात आपल्या शेतकरी बांधवांना ते अडचण येणार नाहीत. व्हिडिओ पाहिल्यानंतर पण आपण आपले फॉगर दुरुस्ती करू शकतो. तर त्यांना मी सखोल त्या शेतकऱ्यांना फोन आलेला होता त्यांचा. आपण तर त्यांना विचारलं की तुम्ही कचरा काढला का, सगळं त्यांनी करून बघितलं. हताश होऊन त्यांनी आपल्याला फोन लावला. नंतर मी त्यांना सांगितलं की मी जवळपास फॉगर 2 वर्षापासून वापरतो आहे, तर मला पण अशाच अडचणी आल्या. मला बरंचसं त्यांनी त्रास झाला फॉगरचा आणि त्या फॉगरचा त्रास मी सहजरित्या त्याच्यावरती उपाय काढून कसं ते त्याच्यावरती कचरा त्यातला क्षार काढून चालू केलेले आहेत. तर त्यांच्या फॉगरमध्ये कचरा नव्हता. हे बघूया आता. हे आपण आपल्या याच्यात पण असा प्रॉब्लेम आलेला आहे. 0.3 mm फॉगर आहेत. तर हे बघा, हे फॉगर चालू आहे आणि इतका बारीक सूक्ष्म याचा फॉग येत आहे, तर हा दिसणार पण नाही तुम्हाला. हे बघू शकता किती बारीक फॉग आहे. आणि आपलं जे चॉकअप आहे फॉगर, तर ते हे बघूया. हे हे फॉगर चॉकअप आहे. म्हणजे आता याच्यामध्ये कचरा गेलेला नाही. फिल्टर लावलेला आहे पण कचरा गेलेला नाही आहे. पण तरी पण हे बंद पडलेलं आहे. याला साफ करून घेतलं तरी बंद आहे. तर शेतकऱ्यांसाठी आपण आज हे कसं रिपेअर करणार आहोत याच्या बाबतीत माहिती आहे. तर मित्रांनो, 2-3 सावधानी अशा आहेत. हे तुम्ही वरच्यावर ओपन करून साफ करू नका. याच्यामध्ये खूप बारीक सामान असतं. ते गाढ झालं ना तर फॉगर आपलं काम देणार नाही. आपल्याला ते काढून टाकून नवीन बसवावं लागेल. त्याचं सामान मिळत नाही आतमधलं आणि ते खराब पण होत नाही. तर काय करणार आहोत आपण, तर हे बाजूचा फॉगर चालू आहे, हा पूर्णपणे बंद आहे. तर आता आपण फॉगर बंद करणार आहोत. तुम्हाला दाखवणार आहे. फॉगर बंद करून तुम्हाला मी ओपन करण्याचा व्हिडिओ दाखवणार आहे. मित्रांनो, आपण अशा प्रकारे आपल्या याच्यावरती चढून आपण ते, तर याला फॉगरला ओपन करण्यापूर्वी आपले हात स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, कारण की थोडासा बी याच्यामध्ये माती कचरा गेला तर हे चॉकअप होतं आज या होलमध्ये. तर आपण याच्यावरती बघूया आता कसं ओपन होणार आहे. तर तुम्ही बघू शकता, हे 0.3 mm फॉगर आहे. हे खूप जास्त फॉग करतं, त्याच्यामुळे या क्षाराचा थोडा प्रॉब्लेम येतो. पण महिन्यातून एक वेळच असा प्रॉब्लेम येतो काही काही याच्यामध्ये, पण प्रॉब्लेम जास्त करून येत नाही. तर बघा तुम्ही, हे फॉगर आहे. आता याला एक हे रिंग आहे, हे आपण प्रेस केली ना अशी, तर हा फॉगर ओढला तर निघून जातो. हे बघूया असं, हे प्रेस केली, हे आतमध्ये प्रेस केली, छोटी रिंग आहे याला, अशी प्रेस केली. आता माझ्याकडे हे बघा, आता हे किती सोप्या पद्धतीने निघालेलं आहे. आणि हे बघा, याला लॉक पण असतं. हे लॉक याच्यामध्ये अटकतं, प्रेस केलं की हे लागून जातं. अशा प्रकारे आपण काठी बांधून आपल्या शेडच्या वरच्या बाजूला आपण हे लावलेलं आहे. तर आता हे रिपेअरिंग कसं करूया, चला आपल्या खालच्या बाजूला आपण रिपेअर करणार आहोत. तर मित्रांनो, आपण एक स्वच्छ काही आपल्याकडे पिशवी असणार तर ते आपण ठेवून घेणार आहोत. आणि हे आपलं फॉगर आहे. आणि हे काय टूल आहे, तर हे एक जुगाड आहे आणि याचा चांगला परिणाम आपल्या फॉगर साफ करण्यासाठी होतो. हे बघा, तर हे एक वायर आहे जे की सगळ्यांना माहीत आहे. आणि याला एक छोटे असे वायराचे भाग असतात. हा 1 mm वायर आहे. याला मल्टी वायर आहे आणि याला बघा किती बारीक हे आहे. याला खूप तांब्याचा खूप बारीक वायर आहे. तर आपण काय करणार आहोत, हे आपल्याला एक वायरचा छोटासा तुकडा घ्यायचा आहे आणि हे फॉगर आहे. तर आता फॉगर खूप सावधानीनं याला ओपन करावं लागतं, जेणेकरून सामान पडलं ना खाली तर आपल्या पिशवीवर राहणार आहे. तर बघा, आता हे अँटी क्लॉज या पद्धतीने ओपन होणार आहे. खालच्या बाजूनं
याला धरून ठेवायचं आहे आणि वरच्या बाजूनं फिरवायचं. हे बघा खूप ओपन झालेलं आहे आणि याला याच पद्धतीनं ओपन करायचं आहे. वरच्या साईडला आपल्याला हे याचं फॉगरचं जे नोझल आहे ना ते वरच्या साईडला पकडूनच ओपन करायचं आहे आणि या पद्धतीने हळूहळू फिरवायचं. आता हे बघा हे एक वरच्या साईडला एक वायसर आणि हे निघालेलं आहे. आपण हे खाली सावधानीने ठेवूया आणि बघा हे जसं काढलं ना तसं लावायचं आहे. कारण की काय होतं हे उलटं लागलं ना तर प्रॉब्लेम येतो. याला 2 साईडनं होल असतात. हे बघूया या ठिकाणी एक होल आहे, या ठिकाणी एक होल आहे. तर याच्यामधून बारीक स्प्रे होऊन त्या गोल होलमधून हे बाहेर करून स्प्रे करतं आणि 0.3 mm असल्याने खूप बारीक याचं हे आहे. हे बघा पहिला पार्ट जतचा तसाच ठेवायचा आहे. हे समोरचा भाग हे असं ठेवायचा आहे. हे 1 नंबर, हे 2 नंबर. आणि आता हे बघा स्प्रिंग कोणत्या बाजूने आहे, वरच्या साईडला स्प्रिंग आहे. पूर्ण लक्षात ठेवूनच ओपन करायचं आहे. तर आपण याला स्प्रिंगला थोडं काढणार आहोत. याच्यामध्ये एक रबर शीट येतं. आता बघा हे निघालेलं आहे. आता प्रॉब्लेम काय येतं की याला आपण एक वेळेस पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी पण काही कचरा नाही आहे. मी हे धुतलेलं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे हे थोडंसं याच्यामध्ये हवा मारून हे असं या ठिकाणी प्रेस ठेवायचं आहे आणि हे सरळच राहिलं पाहिजे आणि हे खालच्या बाजून ठेवून देऊ आपण. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा जो शेतकऱ्याचा मुद्दा होता की ते इतकं साफ कचरा नसल्यावर पण चालत नाही आहेत. तर बघा मित्रांनो याला एक होल आहे, 0.3 mm होल आहे या ठिकाणी. तर हे होल या होलामधून काय होतं तुम्हाला दिसतं आहे. तर हे होल आहे आणि या होलमधून पाणी जातं आणि पाणी गेल्यामुळं काय होतं की ते गोलरित्या स्प्रे होऊन बारीक फॉग बनतं. तर या ठिकाणी याचा शेप बदलल्यामुळे क्षार आल्यामुळे जरी हे होल दिसत असलं या ठिकाणी तरी याचा शेप बदललेला आहे. त्यामुळे काय होतं आहे की पाणी स्प्रे नाही होत आहे. तर या 0.1 mm वायरचा आपण हा तुकडा घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि याचा आपण एक वायर असा साईडनं घेतलेला आहे आणि बघा हे जे आहे ना होल याच्यामध्ये आपण हे साफ करणार आहोत. जास्त जाड वायर घ्यायचा नाही आहे. 1 mm वायर आपण घेतला आणि त्याला कट पण आपल्याला गोल शेपमध्ये करायचं आहे. आपण कट केला तर या ठिकाणी चापट होतो समोरच्या साईडला, तर ते आपल्याला थोडं गोल करून घ्यायचं आहे आणि एक वेळेस त्या ठिकाणून एक वेळेस या ठिकाणून आपण हे साफ करूया आणि याच्यामध्ये ठेवून असं फिरवायचं आहे. हे बघू शकता तुम्ही. कंपनीवाल्याला दुकानदाराला फोन लावला असता तर दुकानदार म्हणत होते फॉगर तुमचं खराब झालेलं आहे. पण मी गेल्या 2 ते 3 वर्ष फॉगर वापरत आहे. मला 2-3 वर्ष झाले. तर मी अशाच पद्धतीनं ते रिपेअर करून घेत आहे. तर चांगल्या पद्धतीनं फॉगर चालतात. आणि हे बघा किती बारीक सूक्ष्म याला होल आहे. तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण याला क्षार अडकलेले आहेत तर ते आपण साफ करून घेऊया. आणि हे साफ नाही केलं ना तुम्ही तर तुम्हाला सांगतो मी तुमचा फॉगर चालणार नाही. कचरा दिसत नसला तरी त्याच्यामध्ये क्षार आहेत. हे बघा या ठिकाणून या ठिकाणी आलेलं आहे. आता हे बघा हा तार आलेला आहे. याला आपण या ठिकाणी असं फिरून घ्यायचं आहे जेणेकरून काय होईल. आता हे पूर्ण साफ झालेलं आहे. आता बघू शकता हे एक त्याला फूक मारून घ्यायची आहे आणि बघा परत तसंच फिट करायचं आहे. आता मी यासाठी म्हटलं तुम्हाला वर ओपन करू नका की सामान जे आहे ते खाली पडलं तर हे बघा हे सामान किती बारीक आहे. हे पडलं तर तुम्हाला दिसणार पण नाही आणि तुमचा फॉगर हा चालणार नाही. हे जे आहे या ठिकाणावर ठेवायचं आहे असं. आणि हे स्टेनलेस स्टीलचे ओरिजिनल फॉगर आहेत. बाकीच्याची बनावट कशी आहे मला माहीत नाही पण माझे स्टेनलेस स्टीलचे आहेत आणि 1 नंबरचे फॉगर आहेत हे. आता बघा हे याच्यावरचं कॅप आहे या ठिकाणी असं ठेवायचं आहे आणि याला थोडं हळूहळू आपण फिरून याला टाईट करून घ्यायचं आहे म्हणजे फिट करून घ्यायचं आहे. आता हे फिट केल्यानंतर आपण आपलं फॉगर तयार आहे. असं आपण सर्व जे ब्लॉक झाले ते आपण असे पूर्ण खालच्या बाजूला घ्यायचे आहेत आणि जास्तीत जास्त 10-15-20 मिनटामध्ये आपण हे पूर्ण साफ करून लावू शकतो आणि आपल्या फॉगरचा फायदा घेऊ शकतो. तर फॉगरपासून त्रास नाही आहे मित्रांनो, पण थोडंसं आयडिया लावली आणि थोडंसं जुगाड केलं तर आपलं काम जे सोपी होऊ शकतं आणि त्याचा फायदा आपल्यालाच होतो. तर लक्ष देऊन तुम्ही व्हिडिओ बघा. तर आपण आता चालू करणार आहोत आपला
फॉगर. तर मित्रांनो, आपण या ठिकाणचा फॉगर काढलेला होता, हा बघू शकता तुम्ही. आणि आपण त्या ठिकाणी आपण आता लावणार आहोत. चला तर मग आता फिटिंग कसं होणार आहे ते बघूया. तर बघा मित्रांनो, हे आपलं फॉगरचं हे आहे सॉकेट आणि हा आपला फॉगर आहे. याला हा आता लागणार कसा, तर बऱ्याच शेतकऱ्यांना संभ्रम असतो. तर याला एक छोटीसं याला एक रिंग आहे आणि हे रिंग याच्यामध्ये जाऊन फसतं. तर बघा आता हे आपण या ठिकाणी असं प्रेस करून द्यायचं आहे फक्त, आणि झालं आपलं काम. आता आपण फॉगर चालू करून बघूया की आपलं चालतंय की नाही चालत. तर आपण आता फॉगर चालू केलेले आहेत. आता बघूया आपला फॉगर चालतो की नाही चालत. तर बघा मित्रांनो, फॉगर चालू झालेला आहे आपला. बघा किती याचा फॉग बारीक आहे. हा बघा, फॉग चालू झालेला आहे आणि प्रॉपर चालू झालेला आहे. फॉग एक खूप सूक्ष्म फॉग देत आहे. तर मित्रांनो, अशा हे जुगाड पद्धती असतात, ते तुम्हाला कशा वाटतात. आमच्याजवळ जे जुगाड असतात आणि त्याच्यातून शेतकऱ्याचा फायदा याकरता आम्ही ते घेऊन येत असतो. आणि शेतकऱ्याचे पैसे बचत व्हावा आणि कमी श्रमात जास्त त्याचा फायदा हो शेतकऱ्यांना, याकरता व्हिडिओ घेऊन येत असतो. तर तुम्ही आमचे व्हिडिओ संपूर्ण पाहिला आहे, याबाबतीत आम्ही तुम्हाला धन्यवाद करतो. आणि गरजूवंत शेतकऱ्यापर्यंत तो पोचवा, हाच आमचा उद्देश होता. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन समस्या घेऊन आणि त्याच्यावर उपाय. आणि तुमच्याकडे काही फॉगरच्या बाबतीत समस्या असली तर कमेंटमध्ये लिहा. आता तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.